नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 10वी, ज्या अभ्यासपत्रिकेचं नाव साहित्यशास्त्र आहे, 5व्या सेमिस्टरसाठी अभ्यासक्रमाला असलेली साहित्यशास्त्र ही अभ्यासपत्रिका आणि त्या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रकरण आपणाला मराठी अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी अभ्यासक्रमाला ठेवलेले आहे. आज कोरोनाचा संकटमय काळ आहे आणि या संकटमय काळामध्ये आपण ऑनलाईन तासिके घेत आहोत. संजीवनी महाविद्यालय ऑनलाईन तासिका दररोज घेत आहे आणि या संजीवनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दररोज या तासिका घेतल्या जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये ही शिक्षणाची ही निरंतर प्रक्रिया चालू राहावी या हेतून महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थाचालक यांनी ऑनलाईन तासिका घेण्याची प्राध्यापकांना मीटिंगमध्ये सांगितले. त्यानुसार सर्व प्राध्यापकांनी ऑनलाईन तासिका सुरुवात केलेल्या आहेत. विद्यार्थी त्याचा पुरेपूर वापर घेत आहेत. आपण या अभ्यासपत्रिकेमध्ये 3 प्रकरण पाहिलेले आहेत. साहित्याचं स्वरूप नावाचं पहिलं प्रकरण पाहिलं, साहित्याचे प्रयोजन हे दुसरं प्रकरण पाहिलं आणि तिसरं शब्दशक्ती विचार अशी 3 प्रकरण पाहिलेले आहेत. पण बराच कालावधीमध्ये थर्ड इयरच्या परीक्षा असल्या कारणाने गेलेला आहे. थोडंसं 2-4 पिरियड गेले तर गेले, पण त्याचं पुनरावलोकन करून पुढचा भाग आपण, कारण 5च प्रकरण अभ्यासक्रमाला असल्या कारणानं हा अभ्यासक्रम कमी वेळेमध्ये व्यवस्थितपणे पार पडू शकतो. तशी सविस्तर प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत. आता आपणाला थोडंसं पुनरावलोकन करत आहोत आपण, आणि जेणेकरून आपणाला मागच्या गोष्टी पूर्ण आठवणीत राहाव्यात. थर्ड इयरचं वर्ष आहे, या डिग्रीचं शेवटचं वर्ष महत्त्वाचं वर्ष आहे आणि ते विद्यार्थ्यांना संपूर्ण सिलेबस अवगत व्हावा, अभ्यास व्हावा या हेतून आपण या 3 प्रकरणाचा अगोदर पुनरावलोकन थोडक्यात करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपणाला भारताचे रससूत्र हे प्रकरण घ्यावयाचं आहे. आपण या साहित्याचे स्वरूप या प्रकरणामध्ये इथपर्यंत आलो होतो की प्राचीन संस्कृत कवीने सांगितलेल्या काव्याच्या व्याख्या, कारण प्राचीन संस्कृत कवीनं काव्य या अर्थानं साहित्याचा विचार केलेला आहे. काव्यशास्त्र या ग्रंथामध्ये, काव्यशास्त्र या विषयामध्ये विचार करत असताना काव्याच्या विविध व्याख्या सांगून काव्याची विशेष स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. व्याख्या आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. विशेष ही आपण पाहत होतो. अलंकार, वक्रोक्ती आणि रीती ही 3 विशेष आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहेत. कारण प्रत्येक विचारवंत भारतीय साहित्यशास्त्रज्ञ काव्याचा विचार करत असताना काव्य हा शब्द व्यापक अर्थाने विचार केलेला आहे. काव्य म्हणजे कविता किंवा काव्य म्हणजे पद्यमय विचार या अर्थानं काव्याचा विचार न करता काव्याची संकल्पना व्यापक पद्धतीनं अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक पौरात्य विचारवंतांनी, साहित्यशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यांच्या सर्वच काव्याच्या व्याख्या ह्या अर्थपूर्ण आहेत, अर्थगर्भ, रसगर्भ, भावगर्भ आहेत आणि काव्याची एकच एक व्याख्या करता येत नाही आहे आणि काव्याचं एकच एक विशेष असू शकत नाही आहे. म्हणून प्रत्येकाने वेगवेगळी विशेष सांगण्याचा प्रयत्न केला, कारण प्रत्येक विशेषामध्ये काही ना काही गुण सापडतो आणि त्याशिवाय काव्य होईल असं वाटत नाही आहे. म्हणून अलंकार, वक्रोक्ती, रीतिविचार ह्या विशेषाचा आपण विचार केल्यानंतर आता औचित्य विचार ही उपपत्ती क्षेमेंद्राने औचित्य विचार चर्चा या ग्रंथामध्ये मांडलेली आहे.
चित्तस्य रसजीवित भूतस्य असं त्यांनी औचित्याची व्याख्या करत असताना क्षेमेंद्र औचित्याला रसाचं जीवित मानतो. औचित्य म्हणजे रसाचा उत्कर्ष साधणारी शब्दालंकाराची योजना, आणि या योजनेमध्ये अनौचित्य आलं की रसभंग होतो. औचित्यामुळे काव्यामध्ये सौंदर्याची निर्मिती होत असते. कोणतीही गोष्ट उचित असेल तर ती सुंदर दिसते, आणि काव्यात असं उचित असणं महत्त्वाचं आहे. अनुरूप साजेशी उचित गोष्ट काव्यात असणे म्हणजे औचित्य, आणि जर काव्यामध्ये अनौचित्य आलं तर रसभंग होतो. या क्षेमेंद्राच्या औचित्य विचाराचा अधिक विस्तार आनंदवर्धनाने केलेला आहे. रसध्वनीचा उत्कर्ष साधणारी शब्दार्थाची रचना म्हणजे औचित्य असं आनंदवर्धन म्हणतो. पण औचित्य विचार चर्चेच्या या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हेही काव्याचं प्रयोजन होईल असं काही वाटत नाही आहे. त्यानंतर रसविचार. रस म्हणजे भावना. वाक्य रसात्मक काव्यम असं विश्वनाथानं साहित्य दर्पणकार विश्वनाथ यांनी म्हटलेलं आहे. रसनिष्पत्ती. काव्य वाचनाने रसिकाच्या मनामध्ये भावजागृती होते. काव्यातील शृंगार असेल, वीर असेल, करुण असेल, अनेक रस आहेत. जेवढे काही रस असतील त्या सर्व रसाची प्रचिती येते. काव्यातील या गोष्टी रसिकाला सुंदर वाटतात. अशी सौंदर्य निर्माण करणारी शब्दार्थाची रचना म्हणजे काव्य. माणसाच्या मनातील आवश्यक असलेली सुखांतिक किंवा दुःखांतिक सौंदर्य साकार करण्याची शक्ती, सामर्थ्य असलेली शब्दशक्ती काव्यात असल्याशिवाय काव्यच होऊ शकत नाही. म्हणून काव्यामध्ये जिवंत भावनेची गरज आहे. भावना म्हणजे रसाला भावना असं म्हटलं जातं. भावनेपेक्षा भावनेची अनुभूती काव्यात महत्त्वाची असते. रसाची काव्याच्या आत्मपदी स्थापना करण्याचं महान कार्य मी सांगितलं साहित्य दर्पणकार विश्वनाथांनी केलेलं आहे. त्यांनी रसाला काव्याचं जीवित मानलं. शब्द आणि अर्थ वाक्यामध्ये असतात. रस याचा अर्थ उत्कटपणे प्रत्ययाला येणारी भावना, शब्दार्थाने युक्त आणि जिचा आत्मा रस आहे अशी रचना म्हणजे काव्य. परिपुष्ट झालेली भावना आहे असं त्याला म्हणावं लागेल. आणि ही भावना लौकिक, सुखरूप आणि आनंदरूप असते. अशा प्रकाराने सहृदय रसिकाला चिरतरून आनंद प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य रसास्वादात आहे. कवीच्या प्रतिभा स्पर्शाने काव्य नाटकात त्यांना आस्वाद लाभतो. लौकिक जीवनात रसरूपाने प्रत्ययाला जरी येत नसलं तरी सुद्धा राग, द्वेष, प्रेम, मद, मत्सर, क्रोध, मानवी विकार जे आहेत ते रसास्वादाने साहित्यामध्ये पाहायला मिळतात. केशवसुताचे सतारीचे बोल, बालकवीची फुलराणी, गोविंदाग्रजांचे प्रेम आणि मरण, यशवंताची आई, कुसुमाग्रजांची ऐनकूर, ह्या सगळ्या कविता कलात्मक रस परिपोषाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. म्हणून रस हाच काव्याचा आत्मा आहे असं या दृष्टिकोनातून सांगितलं गेलेलं आहे. ध्वनी विचार हाही या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 9व्या शतकात आनंदवर्धनाने ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी ध्वनी सिद्धांत त्यामध्ये मांडला. काव्याची आत्मा ध्वनी असं काव्याच्या, कारण कवीची उद्योक्ती किंवा वक्रोक्ती साध्या शब्दार्थांना रमणीय रूप देते, परंतु कवी व्यापारात शब्दांताच्या वाच्यार्थाला मुळीच महत्त्व नसते. ध्वनी सिद्धांत महत्त्वाचा आहे. त्यातून आविदा, लक्षणा, व्यंजना शब्दशक्ती निघतात. व्यंजना हे शब्दशक्ती ध्वनी सिद्धांतासाठी खूप महत्त्वाचे आहे.
शब्दाच्या वाच्यार्थाहून वेगळाच अर्थ जो रमणीय अर्थ सूचित होतो तोच व्यंगार्थ असतो, ध्वन्यार्थ असतो. एकाच वाक्यातून अनेक अर्थाच्या छटा व्यक्त होत असतात. व्यंगार्थामुळेच कवी व्यापारातून रसप्रतीती होते. म्हणून आनंदवर्धन आणि ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. सूर्य अस्ताला गेला हे उदाहरण आपण पाहणारच आहोत नंतर. किंवा भारत आंब्याचे नववधू प्रिया मी बावरते कुस्कुरू नकाही सुमने, घर राहिले दूर रिकामे मधुघट या कविता ध्वनी सिद्धांताच्या दृष्टिकोनातून, ध्वनी विचाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. गोविंदराजाची फुटकी तपेली, बालकवींचे औदुंबर, कुसुमाग्रजांचे अहिनकुल या कवितेतून अर्थ सौंदर्य हे ध्वनार्थाच्याच दृष्टिकोनातून जाणवत आहे. पण सर्वच काव्य काही ध्वनी काव्य नसते. यशवंताची आई कविता, नामदेवाची अभंगरचना ध्वनी काव्य असू शकत नाही आहे. पण रस शेवटी सगळ्याचा जर काव्य लक्षणाचा विचार केल्यानंतर रस हाच काव्याचा आत्मा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. रसाला अनुभूती दिली गेलेली आहे. पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्याच्या व्याख्या पाहत असताना पाश्चात्यांनी साहित्य या शब्दाला लिटरेचर असं म्हटलेलं आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हेच काव्याच्या अगर ललितकलाचं प्राणभूत तत्व मांडलेलं आहे. भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार म्हणजे काव्य आणि रमणीय आविष्कार म्हणजे कवीचा प्रतिभा व्यापार होय असं त्यांचं म्हणणे आहे. पाश्चात्याच्या दृष्टिकोनातून पद्यात्मक लेखन या अर्थीत पोएट्री हा शब्द वापरला गेला असं वाटतो. हॅझलिट पाश्चात्यांच्या काव्याच्या व्याख्या पाहत असताना हॅझलिट म्हणतो द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन, कल्पना आणि विकार यांची भाषा म्हणजे काव्य. कोलरिज म्हणतो द बेस्ट वर्ड इन बेस्ट ऑर्डर, उत्तम शब्दाची क्रमबद्ध रचना म्हणजे काव्य. यात शब्दयोजनेला आणि शैलीला प्राधान्य कोलरिजनं दिलेलं आहे. कोर्ट होप म्हणतो एक्सप्रेशन ऑफ इमॅजिटिव्ह थॉट अँड फिलिंग, कल्पना, कल्पित विचार आणि मानवी भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य. एडगर्ड अलन पो म्हणतो पोएट्री इज द रिथमिक क्रिएशन ऑफ ब्युटी, सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे काव्य. मेथो आर्नॉल्ड म्हणतो पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ, काव्य म्हणजे जीवनावरचं भाष्य आहे असं त्यांचं म्हणणे आहे. वर्ड्सवर्थ म्हणतो पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग, उत्कट भावनेचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य. म्हणजे जॉन्सन म्हणतो पोएट्री इज द मटेरियल कॉम्पोजिशन, काव्य म्हणजे लयबद्ध किंवा वृत्तबद्ध किंवा पद्यमय लेखन. केबल म्हणतो पोएट्री इज द वेंट फॉर ऑर्चर्ड फिलिंग ऑर फुल इमॅजिनेशन, उचंबळून येणाऱ्या भावना आणि उत्स्फूर्त कल्पना यांना मिळालेली वाट म्हणजे काव्य होय. पोएट्री इज म्युझिकल थॉट असं कार्लाइल म्हणतो. काव्य म्हणजे संगीतमय विचार. एकूणच या संपूर्ण व्याख्येचा विचार करत असताना मानवी अंतःकरणातील भावनाचा आविष्कार हे काव्याचे प्रधान तत्व आहे असं पाश्चात्यांनी सांगितलेलं आहे. आणि केवळ भावनात्मक शब्द काव्याला पुरेसे नसून शब्दांना रमणीयत्व येण्यासाठी कवी व्यापाराची म्हणजेच कल्पनेच्या साह्यानं करावयाच्या नवनिर्मितीची गरज असते. आपल्याकडचा वक्रोक्ती किंवा रीतिविचार हा त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. अर्नॉल्ड आपल्या व्याख्येत म्हणतो शब्दाच्या वैशिष्ट्यपूर्ण आविष्काराला प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे. रमणीयार्थ प्रतिपादका शब्दम काव्यमासही जगन्नाथानं सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व व्याख्येचा पाश्चात्याच्या आणि पौरात्यांच्या व्याख्येचा विचार करत असताना जर आपण पाहिलं दोघाचा साम्य भाग किंवा भेद या दोन्ही दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रत्येकाने भारतीयांनी जी वैशिष्ट्ये सांगितली तीच वैशिष्ट्ये यांच्याही काव्याच्या व्याख्येमध्ये आपणाला पाहायला मिळतात. काव्याचं रूपस्वरूप, साहित्याचं रूपस्वरूप पाहत असताना काव्य सौंदर्य कशामुळे मिळतं हेच त्यांनी सांगितलेलं आहे. आपण फक्त शब्द बदललेत, कुणी अलंकार म्हटलं, ध्वनी, वक्रोक्ती, रस, रीती असं म्हटलेलं आहे. त्यांनी मात्र वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे. म्हणून पाश्चात्याची वैशिष्ट्ये पाहत असताना भावना आणि कल्पना, बुद्धिमयता, प्रतिभा, आकृतिबंध, लयबद्धता, आशयविचार, सौंदर्य, आविष्कार, शैली विचार इत्यादी विशेष त्यांनी सांगितलेले आहेत. हे सगळे विशेष
स्टाईल, रीतिविचाराच्या दृष्टिकोनातून शैली विचार येतो. कारण भावना आणि कल्पना रसविचाराच्या दृष्टिकोनातून येतात. अनेक सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी तेच एकमेकाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. हे कारण पाश्चात्य आणि भारतीय या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कधीकधी असा प्रश्न येण्याची शक्यता आहे, भारतीय आणि पौरात्य आणि पाश्चात्य यांच्यातील साहित्य विचाराचा फरक व साम्य स्पष्ट करा, साम्यभेद सांगा. त्यावेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे कोणता भेद आणि कोणतं साम्य आहे. आपण हे सगळं पाहिलेलं आहे. मराठी साहित्यातला साहित्य विचार पाहत असताना आता दोन्हीचाही विचार मराठी साहित्यामध्ये येतो. कारण पाश्चात्याची विचारधारा ही मराठी साहित्याने स्वीकारली आणि पौरात्य किंवा संस्कृत साहित्य विचार हा तर आधारस्तंभ आहे. मराठी साहित्याचा तो आधारस्तंभ आहे. अमृताला पैजा जिंकणारी अशी मराठी भाषा आणि या मराठी भाषेची तोरवी गाणारे संत ज्ञानेश्वर यांनी वाङ्मयाचा साहित्य असा उल्लेख केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी वाङ्मय आणि सारस्वत या दोन शब्दाचाही वापर आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये केलेला आपणाला पाहायला मिळतो. यव शरीर जे तपा तयाचे दाविले रूपा, आता ऐका निष्पाप वाङ्मय ते. आता वाङ्मय तुम्ही ऐका असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, हे सारस्वताचे गोड तुम्ही लाविले जी झाड, तरी अवधान अमृत वाढ शिंपेने कीजे. म्हणजे हे सारस्वताचे झाड म्हणजे साहित्य आहे. कारण दिशीचेनी नांगरणेपणे शांतू शृंगाराते जिने, ओविया की होती लेणे साहित्याशी. साहित्य सोनियाच्या खाणी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. संत तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रतणे, शब्दाचीच यतने प्रयत्न करू, शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन. अरे शब्द म्हणजे आमच्या जीवाचे जीवन आहेत. म्हणजे पदबंधाला शोभा आणणारी वस्तू म्हणजे साहित्य असंच तुकारामाला म्हणायचं आहे. एकनाथ म्हणतात, उपकरण आणि सहभावाने अन्वित झालेली वस्तू म्हणजे साहित्य. संत रामदास म्हणतात, साहित्वाची भावना म्हणजे साहित्य. नरेंद्र म्हणतात, शारदेच्या कृपाप्रसादाचं फळ म्हणजे साहित्य. राजवाडे म्हणतात, साहित्य ही सारस्वताची पद्धती होय. सारस्वत म्हणजे अभिजात ललित गद्य पद्य होय. काळ आणि अभिरुचीच्या चाळणीतून जे शिल्लक राहते त्याला साहित्य असं म्हणावं. रामायण असतील, महाभारत असेल, मेघदूत असेल, शाकुंतल, हॅम्लेट असेल, वॉर अँड पीस, काळ आणि अभिरुचीच्या चाळणीतून हे शिल्लक राहिलेले आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात, जे स्थल काल निरपेक्षतेने सत्य ज्ञान आणि निर्भळ आनंद देणारी भाषा म्हणजे वाङ्मय. एकूणच साहित्याचा विचार करत असताना कृपा कुलकर्णी म्हणतात की कलावंताला दोन मने असतात आणि साहित्यातून मात्र एका व्यक्तिमनाने नव्याने निर्मिलेली अप्पर अनुभवसृष्टी आपल्यासमोर असते. साहित्यकृती ही बौद्धिक भावनिक कलात्मक अंगे असलेली कलाकृती असते. लेखक स्वतःच कलाकृतीचा आकृतिबंध शोधत असतो व कलाकृतीची आंतरव्यवस्था निर्माण करतो. अन्नाने साधारणत्व, एकमेकाद्वितीयत्व, अनाकलनीयत्व या तीन गोष्टीचा विचार ललित कृतीच्या संघटनेविषयी करावा लागतो. ललित साहित्याचे लेखन व्यक्तिनिष्ठ, प्रतिभानिर्मित, कल्पनानिर्मित, भावनिष्ठ असते. यामध्ये एक प्रकारची सुसंगती असते. कारण अनेकातून एकत्व प्रकट करणे ही ललित कलाकृतीची प्रकृती आहे. ललित साहित्याची प्रकृती स्पष्ट करत असताना वाल कुलकर्णी सांगतात, साहित्यकृती ही परिपूर्ण, एकसंग, एकत्व सूचक आणि अपरिहार्य असते. साहित्य ही व्यक्तिमनाने साधलेली एका अनन्यसाधारण अनुभवाची ती नवनिर्मिती असते. आणि अशा पद्धतीनं साहित्याच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय साहित्याचाही विचार आपण केला, मराठी साहित्याचाही आपण विचार केला, पाश्चात्य साहित्याचाही विचार केला. यानंतर आपणाला ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातला फरक पाहावयाचा आहे. ललित साहित्याच्या अनुभवाचे विशेष या अगोदर आपण पाहिलेली आहे. कारण ललित साहित्याच्या अनुभवाचे विशेष पाहत असताना आपण पाहिलं की एक साहित्याला शब्दरूप कसं प्राप्त होतं हे पाहिलं. ललित साहित्याच्या अनुभवाचे विशेष पाहत असताना संवेदनात्मकता, भावनात्मकता, त्याच्यानंतर सूचकता, वैचारिकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता आणि सेंद्रियत्व ही वैशिष्ट्येही आपण पाहिलेली आहेत. उद्या ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातील फरक आपण पाहणार आहोत. इथं आपण थांबू. धन्यवाद.